नमस्कार. डेंग्यू आणि चिकनगुनियापासून बचावण्यासाठी 20 महत्त्वाच्या टिप्स. टिप्स नंबर 1. घराच्या आसपास पाणी साचून देऊ नका. डेंग्यू आणि चिकनगुनिया पसरवणारे डास स्वच्छ साचलेल्या पाण्यात अंडी घालतात. त्यामुळे घराजवळील बादल्या, टायर, कुंड्या, नारळाच्या करवंट्या आणि इतर भांड्यामध्ये पाणी साचून देऊ नका. आठवड्यातून किमान एकदा ही ठिकाणे स्वच्छ करा. टिप्स नंबर 2. पूर्ण बाह्यांचे कपडे घाला. पावसाळ्यात शक्यतो पूर्ण बाह्यांचे टी शर्ट आणि पूर्ण पाय झाकतील असे कपडे घाला. यामुळे डास चावण्याचा धोका कमी होऊ शकतो. टिप्स नंबर 3. डासापासून बचावासाठी रिपेलेंट वापरा. घरात किंवा बाहेर जाताना डासापासून संरक्षण करणारे रिपेलेंट क्रीम किंवा स्प्रे वापरा. लहान मुलांसाठी वयाला योग्य उत्पादने निवडा. टिप्स नंबर 4. खिडक्या आणि दरवाजांना जाळी लावा. संध्याकाळच्या वेळी डास घरात येण्याची शक्यता जास्त असते. खिडक्या आणि दरवाजांना जाळी लावल्याने डास घरात येणे कमी होऊ शकते. टिप्स नंबर 5. झोपताना मच्छरदाणी वापरा. लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींना विशेषतः मच्छरदाणीचा वापर करावा. दिवसाच्या वेळी सुद्धा गरज वाटल्यास मच्छरदाणी वापरू शकता. टिप्स नंबर 6. घरातील पाण्याची भांडी झाकून ठेवा. पिण्याचे पाणी, टाक्या, ड्रम आणि इतर पाण्याची भांडी नेहमी झाकून ठेवा, जेणेकरून डासांना अंडी घालण्याची जागा मिळणार नाही. टिप्स नंबर 7. कुंड्यांच्या ताटातील पाणी नियमित बदला. फुलांच्या कुंड्याखाली साचलेले पाणी डासांसाठी योग्य जागा ठरवू शकते. ते नियमित रिकामे करून स्वच्छ करा. टिप्स नंबर 8. कूलरचे पाणी वारंवार बदला. कूलर वापरत असाल तर त्यातील पाणी नियमित बदला आणि कूलर स्वच्छ ठेवा. टिप्स नंबर 9. सकाळी आणि संध्याकाळी अधिक काळजी घ्या. डेंग्यू पसरवणारे डास अनेकदा दिवसा चावतात. त्यामुळे दिवसाच्या वेळी सुद्धा डासांपासून संरक्षण करणे महत्त्वाचे आहे. टिप्स नंबर 10. ताप आला तर स्वतःहून औषधं घेऊ नका. अचानक ताप, अंगदुखी किंवा डोकेदुखी सुरू झाली तर स्वतःहून उपचार करण्याऐवजी योग्य वैद्यकीय सल्ला घ्या. टिप्स नंबर 11. भरपूर पाणी प्या. पावसाळ्यातही शरीराला पुरेसे पाणी आवश्यक असते. पुरेसे पाणी पिण्यामुळे शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. टिप्स नंबर 12. रोगप्रतिकारशक्ती वाढवणारा आहार घ्या. हंगामी फळे, भाज्या, कडधान्य आणि प्रथिनयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा. संतुलित आहारामुळे शरीर निरोगी राहण्यास मदत होते. टिप्स नंबर 13. परिसर स्वच्छ ठेवा. घराबरोबरच आजूबाजूचा परिसरही स्वच्छ ठेवणे महत्त्वाचे आहे. कचरा किंवा साचलेले पाणी डास वाढवण्यास मदत करू शकते. टिप्स नंबर 14. मुलांना डासापासून संरक्षण द्या. शाळेत किंवा खेळायला जाताना मुलांना पूर्ण कपडे घालण्याची आणि डासापासून बचावायची सवय लावा. टिप्स नंबर 15. घरात डास वाढत असल्यास त्वरित उपाय करा. डासाची संख्या वाढल्याचे जाणवत असेल तर घर स्वच्छ करा आणि आवश्यकतेनुसार डास नियंत्रणाचे उपाय करा. टिप्स नंबर 16. तापासोबत अंगदुखी किंवा सांधेदुखी असल्यास दुर्लक्ष करू नका. अशी लक्षणे काही संसर्गजन्य आजारामध्ये दिसू शकतात. वेळेवर तपासणी करणे महत्त्वाचे आहे. टिप्स नंबर 17. विनाकारण वेदनाशामक औषधे घेऊ नका. ताप किंवा वेदना असल्यास स्वतःहून कोणतेही औषध सुरू करू नका. काही औषधे सर्वांसाठी योग्य नसतात. टिप्स नंबर 18. पुरेशी झोप घ्या. रोज 7 ते 8 तासाची झोप
शरीराची प्रतिकारशक्ती चांगली ठेवण्यास मदत करते. टिप्स नंबर 19. ताप उतरला तरी काही दिवस काळजी घ्या. शरीर पूर्णपणे बरे होण्यासाठी विश्रांती, पुरेसा आहार आणि द्रव्यपदार्थ महत्त्वाचे असतात. टिप्स नंबर 20. आपल्या कुटुंबालाही जागरूक करा. डेंग्यू आणि चिकुनगुन्यापासून बचावाचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे डासांची पैदास रोखणे. घरातील प्रत्येक सदस्याने ही काळजी घेतली तर संसर्गाचा धोका कमी होण्यास मदत होऊ शकते. टिप्स नंबर 21. आठवड्यातून एक दिवस ड्राय डे पाळा. आठवड्यातून किमान एक दिवस घरातील सर्व पाण्याची भांडे, फुलदाण्या, कूलर, कुंड्यांच्या ताटल्या आणि पाणी साचण्याची सर्व ठिकाणे पूर्णपणे रिकामी करून स्वच्छ करा. डासांची अंडी काही दिवस चिटकून राहू शकतात. यामुळे फक्त पाणी बदलणे पुरेसे नसते, भांडी घासून स्वच्छ राहणेही महत्त्वाचे आहे. टिप्स नंबर 22. घरातील अंधारे आणि ओलसर कोपरे स्वच्छ ठेवा. डास अनेकदा पडद्यामागे, पलंगाखाली, बाथरूममध्ये किंवा अंधाऱ्या कोपऱ्यामध्ये लपून बसतात. त्यामुळे दररोज घरात हवा खेळती ठेवा आणि अशा जागी नियमित स्वच्छ करा. टिप्स नंबर 23. पावसाळ्यात भिजल्यानंतर लगेच कोरडे कपडे घाला. भिजलेले कपडे जास्त वेळ अंगावर ठेवल्याने शरीराला त्रास होऊ शकतो. घरी आल्यावर कोरडे कपडे घाला आणि गरम पाण्याने आंघोळ करा. टिप्स नंबर 24. ताप आल्यावर पुरेशी विश्रांती घ्या. ताप असतानाही कामावर जाणे किंवा जास्त धावपळ करणे टाळा. शरीराला विश्रांती मिळाल्यास बरे होण्यास मदत होते. टिप्स नंबर 25. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अँटीबायोटिक सुरू करू नका. डेंग्यू आणि चिकुनगुन्या हे विषाणूमुळे होणारे आजार आहेत. त्यामुळे स्वतःहून अँटीबायोटिक घेणे योग्य नसते. टिप्स नंबर 26. घरातील पाळीव प्राण्यांची भांडीही रोज स्वच्छ करा. पाळीव प्राण्यांच्या पाण्याच्या भांड्यातील पाणी रोज बदला. त्यातही डासांची पैदास होऊ शकते. टिप्स नंबर 27. घरच्या गच्चीवरून किंवा बाल्कनीत साचलेले पाणी काढून टाका. गच्ची, बाल्कनी, एसीच्या ड्रेनेज ट्रे किंवा छतावरील खड्ड्यांमध्ये पाणी साचलेले नाही ना हे नियमित तपासा. टिप्स नंबर 28. लक्षणे कमी झाली म्हणून उपचार अर्धवट सोडू नका. ताप कमी झाला तरी शरीराला पूर्णपणे बरे होण्यासाठी काही दिवस लागू शकतात. पुरेशी विश्रांती, द्रव्यपदार्थ आणि डॉक्टरांनी सांगितलेल्या सूचनेचे पालन करा. टिप्स नंबर 29. परिसरात डासांची संख्या वाढल्यास त्वरित स्थानिक प्रशासनाला कळवा. तुमच्या परिसरात मोठ्या प्रमाणात डास वाढले असतील किंवा साचलेल्या पाण्यामुळे समस्या निर्माण होत असेल तर संबंधित स्थानिक प्रशासनाला माहिती द्या. टिप्स नंबर 30. डेंग्यू आणि चिकुनगुन्यापासून बचावाचा सर्वात प्रभावी उपाय म्हणजे डास चावू न देणं. औषधी उपचारापेक्षा प्रतिबंध अधिक महत्त्वाचा आहे. घर आणि परिसर स्वच्छ ठेवणे, साचलेले पाणी हटवणे आणि डासापासून संरक्षण करणे हीच सर्वात मोठी काळजी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभार. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.